हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत चपातीसाठी पीठ कसं मळायचं. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. इकडे बघा मी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकलं. मीठ छान मिक्स करून घ्यायचं आणि थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून आपल्याला याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे. बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे थोडं थोडं पाणी घालत दाबून हे आपल्याला पीठ मळायचं आहे. सुरुवातीला खूप जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर आपलं पीठ पातळ होतं आणि चपात्याही चांगल्या होत नाहीत. ज्याप्रमाणे व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे थोडं थोडं पाणी घालत पुरीच्या पिठाप्रमाणे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. एका हाताने थोडं थोडं पाणी घालत राहायचं आणि एका हाताने मिक्स करत राहायचं आहे. अशा प्रकारे पीठ मळल्यास खूप छान आपल्या मस्त मऊ आणि लुसलुशीत अशा चपात्या तयार होतात. तर बघा अशा प्रकारे एकदम घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे. सुरुवातीला पुरीच्या पिठाप्रमाणे आपला हा गोळा मळून तयार झालेला आहे. तर बघा आता आपल्याला थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून अशा प्रकारे दोन्ही हातांनी हे पीठ मळून घ्यायचं आहे. तुम्हाला पीठ ज्याप्रमाणे लागतं घट्ट किंवा पातळ त्याप्रमाणे थोड्या थोड्या पाण्याचा वापर करत अशा प्रकारे दाबून दाबून हे पीठ आपल्याला मळायचं आहे. अशा प्रकारे पीठ मळल्यास चपात्या एकदम सॉफ्ट आणि मऊ लुसलुशीत होतात. बघा थोडं थोडं पाणी घालत हे पीठ आपल्याला सैलसर करून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपण या पिठाचा एकदम घट्टसर असा गोळा मळून घेतला होता आणि त्यानंतर बघा थोडं थोडं पाणी घालत हे पीठ आपण एकदम मऊ असं करून घेतलेलं आहे. बघा आपलं पीठ मळून झालेलं आहे. एकदम छान मऊ आणि लुसलुशीत अशा याच्या चपात्या तयार होतात. तर हे पीठ आपण 5 ते 10 मिनिटं भिजू देऊ आणि त्यानंतर याच्या चपात्या करायच्या आहेत. तर बघा आपलं पीठ मळून झालंय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब